PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केली विसर्जन घाटाची पाहणी। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गातील रस्ते व्यवस्थित करणं, तसेच विसर्जनासाठी पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणं आणि सर्व घाटांवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणं, कृत्रिम विसर्जन हौदांची तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करणं, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणं अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आज भोसरी आळंदी रस्ता, मोशी चिखली येथील रस्त्यांची तसेच गाव जत्रा मैदान, मोशी घाट आणि मोशी खाणीजवळील विसर्जन ठिकाणांची पाहणी केली आणि महापालिकेच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आढावा घेतलाय। या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या समावेश शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओम प्रकाश बहिवार, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, शिवराज वाडकर व उपअभियंता नरेश जाधव, सुशील कुमार लवटे, शैलेश चव्हाण, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणी, प्रशासन अधिकारी नाना मोरे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते। या भेटी दरम्यान श्री गणेशाची मिरवणूक तसेच विसर्जन मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणं, शहरातील विसर्जन घाटांवरील निर्माल्य कुंडांची ठिकाणं निश्चित करून त्या ठिकाणी फलक लावावे, विसर्जनादरम्यान जीवरक्षकांची नेमणूक करावी, अत्यावश्यक ठिकाणी अँब्युलन्स व्यवस्था करणं, अग्निशामक तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटावर विद्युत विषयक कामं करणं अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।